हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा जो टॉपिक आहे आपला, जे मी काल कम्युनिटी पोस्ट केलेली त्याच्यामध्ये सर्वांनी स्वामींची लीला ह्याला जास्त कमेंट केलेल्या आहेत किंवा जास्त ओट केलेले आहेत. त्याच्यामुळे म्हटलं चला, ज्या स्वामींच्या लीला आहेत त्या तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते. समजून घ्या आणि सपोर्ट करा इतकंच सांगेल. तर चला वेळ न घालवता आपण स्वामींच्या लीला ज्या आहेत त्या सांगण्यात मी सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज तुमच्या सर्वांच्या आग्रहामुळे मी आज तुम्हाला श्री स्वामी समर्थांची एक प्रसिद्ध अशी श्री स्वामी लीला सांगणार आहे. अक्कलकोट येथे एक स्वामी भक्त होता आणि तो रोज आपल्या स्वामींच्या भेटीला येत असे किंवा दर्शनाला येत असे. तर दर्शनालयानंतर त्याची जी घरची परिस्थिती होती ती बिकट होती, खूप गरीब होती व हलाखीची होती असं म्हटलं जाईल. तर तो रोज जेव्हा यायचा तेव्हा स्वामींना एकच विनंती किंवा मनोमन प्रार्थना एकच करायचा, की माझी एकच इच्छा आहे, जे माझा हा संसाराचा पहार आहे, तो स्वामी हलका करा आणि ह्या परिस्थितीतून मला मार्ग दाखवा आणि ही जे माझ्यावरती जे संकट आहे, जे मला पुढे काही सुचत नाही, त्यातून मला मार्ग दाखवा, असं स्वामींना मनोमन तो प्रार्थना करत असते. तर जेव्हा तो स्वामींच्या दर्शनाला गेला, तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे प्रेमळपणे पाहिले आणि त्याच्या मनात ज्या चाललेली सगळे प्रश्न, ते स्वामींना कुठेतरी जाणवत होते आणि स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला. काही दिवसांनीच त्याला कमवण्याची संधी मिळाली, त्याला काम भेटू लागले व तो काम करू लागला आणि त्याला कुठेतरी जाणवू लागलं, की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल होतोय आणि त्याला कुठेतरी तेही जाणवत होतं, की आपण स्वामींना अंतःकरणापासून सांगत होतो आपल्या आयुष्यामधले दुःख आणि हे जे आयुष्यामध्ये चेंज म्हणजे जे बदल होत आहेत ते त्याला जाणवायला लागले आणि मग त्याने इतक्या आनंदाने जे बदल व्हायला लागले ते स्वीकारून तो जे काम करत होता त्याचे त्यांनी त्या कामाची चीज केली आणि दिवसांदिवस त्याच्या संसारातला जो परिस्थिती होती ती कुठेतरी मागे सरत गेली आणि सुखाचे दिवस यायला लागले आणि मग त्यांनी पुन्हा एकदा असा विचार केला, की आपण स्वामी महाराजांना जाऊन सांगावे आपल्या आयुष्यामध्ये झालेलं जे दुःख होतं ते कुठेतरी दूर गेलेलं आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा स्वामींची गाठ घेतली म्हणजे भेट घेतली, दर्शन घेतले आणि स्वामी महाराजांना सांगितलं, की माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी होत्या, खूप अशा गोष्टी होत्या, की त्यातून मला रस्ताच सापडत नव्हता आणि स्वामी जेव्हा मी तुमच्या दर्शनास आलो, तुम्हाला सांगितलं ज्या माझ्या व्यथा आहेत त्या मनातून सांगितल्या आणि आज त्याच्यामध्ये झालेला बदल मला खूप चांगल्या पद्धतीने जाणवतोय आणि स्वामींनी त्यांना पुन्हा प्रेमळपणे हसून त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला कुठेतरी जाणवायला लागलं, की स्वामी आहेत आणि स्वामी पटकन कोणतीही गोष्ट देत नाहीत आणि खरंच आहे जेव्हा तुमचं जे बोलतात ना सुखाचा म्हणजे बोलतात ना, की पाप-पुण्य हे तराजू असतात. जेव्हा तुमचा पुण्याचा साठा जसा वर येत जातो, तसं तुमच्या आयुष्यामध्ये चांगले-चांगले बदल होत असतात. म्हणून कधीही लगेच अपेक्षा करू नये, की आज मी जी सेवा केली, उद्या त्याचं फळ का नाही भेटत आहे, की माझ्या आयुष्यामध्ये हे जे दुःख आहे, ते पटकन का नाही संपत. त्याच्यासाठी तुम्हाला ती भक्ती तेवढी करावी लागते. तुम्हाला तेवढं बँक बॅलन्स करावं लागतं भक्तीचं, की जेणेकरून तुम्हाला जेव्हा गरज आहे, तेव्हा तिथे ते उपयोगी पडेल. तर अशा प्रकारे ही स्वामींची लीला होती. तर आपल्याला ह्या कथेतून हेच शिकायला मिळते, की संकटातही श्रद्धा आणि धीर सोडू नये. आपण जे करतोय त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, की नाही आज नाही तर उद्या हे दिवस चेंज होतात आणि खरंच होतात. फक्त तुम्ही श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, की नाही आणि जे कर्म करताय, जे करताय काम वगैरे जे काही करताय ते विश्वास ठेवून फक्त करत राहावा. त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळते. स्वामींची कृपा म्हणजे आपण नुसती स्वामींच्या चमत्कारांचा वाट बघत बसणे हे नाहीये माझ्या तर मते. तुम्ही कर्म करत राहा, चांगले कर्म करत राहा, श्रद्धा ठेवा स्वामींवरती आणि संयमाने जीवन जगा, आनंदी जगा आणि हो दुःखाला पाठी सारून तुम्ही सुखाचे दिवस आणा आणि खरंच मी तर म्हणते दर टाईमाला ह्या आत्ताला कष्ट घ्या. सर्व गोष्टी चांगलीच होतात आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. तुमचे पण एखादे अनुभव असतील किंवा चमत्कार तुमच्याही आयुष्यामध्ये श्री स्वामींच्या आशीर्वादाने घडले असतील, तर नक्की ते कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. जेणेकरून मी स्वतःही वाचेल आणि इतरही जे आपले स्वामी सेवेकरी आहेत तेही ते अनुभव वाचतील.
आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. तुमचे नातेवाईक जे फ्रेंड्स असतील त्यांना नक्की शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.